हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला अंडा मसाला कसा करायचा ते सांगणार आहे। अंडा म्हणजे उकडून मी अंडी घेणार नाही आहे, बिना उकडायचे ते अंडा मसाला मी करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य ही कोथिंबीर आहे, हा थोडासा मी पुदिना घेतला आहे, हा लसूण आहे, आलं आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा एक आहे, जिरं, हा काजू, हे वेलची, दालचीन आणि खोबरं आणि ही अंडी हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हा कांदा पण टोमॅटो भाजायच्याच आधी मी बारीक करून घेणार आहे। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, गॅस पण चालू केलेला आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तुम्ही। त्यामध्ये आता दालचीन टाकायची आहे आणि एक वेलची पण टाकणार आहे मी अशीच। आता त्यामध्ये मसाला घालायचा आहे, मसाला असा परतून घ्यायचा आहे। तिखट घालणार आहे मी, हे माझं कोल्हापुरी तिखट आहे मसाल्याचंच, त्यामुळे मी जादाचा काही मसाला घालणार नाही, गरम मसाला। त्यामध्ये आता मी हळद टाकणार आहे। आता तेल सुटलेलं आहे, आता मसाला माझा परतून झालेला आहे। त्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं आहे, मसाल्याच्याच पाण्यात मी थोडं पाणी ठेवलेलं आहे। आता ह्याला एक उकळी आणायची आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता ह्याला एक वाफ आणायची आहे, आता झाकण घालून ठेवणार आहे। उकळी आलेली आहे, आता मी आता गॅस कमी केलेला आहे। आता 1 मिनिटासाठी गॅस पूर्ण बंद करायचा आहे। आता अंडी अशी फोडून टाकलेली आहेत। आता गॅस चालू करायचा, एकदम असं स्लो गॅसवर ठेवायचा, बारीक गॅसवर। हे आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आता बारीक करायचा आहे 10 मिनिटासाठी। हे आता झालेलं आहे माझं हे अंडा फ्राय। मी आता गॅस बंद करणार आहे। अंडा मसाला किती छान असं झालेलं आहे बघा, अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। बारीक गॅसवर तरी पण मला 10 मिनिटं लागलेली आहेत, खाण्यासाठी तयार आहे। ही कसुरी मेथी आहे, ती थोडीशी चोळून अशी टाकायची आहे। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।